आता बिर्याणीची एवढी क्लास बनवलेली होती की डॉगेश बाई पण 4 मजले चढून वरती आला. राम राम मंडळी, तर विषय काय ते सांगतो. रोजच बटाटा वांगी खाऊन पोरं पण जरा कटाळीच. मग काय बिर्याणीचा बेतकारच ठरला. इथं राखो भाऊ कांद्यांना पोरांना रडवण्याच्या गुन्ह्यात चटके देत होता आणि तिकडे आव्यानं चिकनला पण कोमल हाताने मस्तपैकी मालिश करून ठेवली. आता पारशा तांदळाला पण दूध धुतला. मग काय एक आयटम जी काय पातेल्यात दपादप वापरला त्याच्याच वासानं डॉगेश बाईनी पण 4थ्या मजल्याचा टप्पा गाठला. ती पण म्हणतोय मालक फक्त एकच लेग पीस द्या, तुम्हाला डॉगेश कम्युनिटी मध्ये ना फेमसच करतो. त्यावर राख्या पण म्हणतो तुला हडकं देतो भाऊ. आता आव्याने बोल जुबा केसरीची पोच देऊन कॅमेरा चालू झालाय असं राख्याला सांगितलं. खाणारे पण 3 टक्कोचे आहेत आणि 2-2 मिनिटाला चिकन शिजलंय का हे बघायचं काम माझ्याकडे. आता रूमवर काय पण बनवा, पण मेस पेक्षा दापटीने चांगलंच होतंय. आता पनीर खाणारा आमचा महाराज पण बिर्याणीचा वास टॉवेलने फिल्टर करून घेतो. शपथ काय बिर्याणी झालती नाद. मग काय मस्तपैकी बिर्याणीवर ताव आणला. आता नव्या नवरीगत लाजत होती काबडे, त्यामुळे खातानी तोंड नाही दाखवत. मस्तपैकी ऑफिसचा डबा भरून चॉकलेटच्या नद्या पार करत ऑफिसला निघालो. आता पुण्यामध्ये फिरत असताना मिलिटरी जी करत दिसते त्यांच्याकडे बघून एकच वाटतं, असं एक घर आपलं पण असलं पाहिजे, ते पण पुण्याच्या मध्ये. पुण्याच्या मिलिटरीवाल्यांचा पण नाद नाही आणि त्यांच्या घरांचा पण नाद. थोड्याच्या वेळात सासरवाडीत एंट्री केली. आज का ऑफिसचे जास्त व्हिडिओ काढले नाहीत कारण की सासराच नाराज होता. लॉटरीत जसा नंबर शोधायला गर्दी असते ना, तसंच हे कॅबचा नंबर शोधायला रोजच अशी गर्दी. बाहेर आल्यावर कळालं की पाऊस झालता. एकदम मस्त वातावरण झालं. जाता जाता दगडूशेठ गणपती पासून गेलो आणि रूमवर गेल्यावर कल्टी हाणली. चला मस्त गेला आजचा दिवस, भेटूया उद्या.